आज आम्ही आलो जळगावमध्ये आणि माझ्यासोबत आहेत मास्टर इंजिनियर नामदेव कुमावतजी. ओके. आणि नमस्कार. आपण चाळीसगावमध्ये आलेलो आहेत. मी म्हणलं तसं त्याप्रमाणे ते स्वतः त्यांनी मास्टर्स केलेलं आहेत. रेसिडेन्शियल, कमर्शियल अशा वेगवेगळ्या प्रोजेक्ट्सवर काम करतायत. आजवरचा त्यांचा कामाचा प्रवास कसा होता, अनुभव कसे होते, या सगळ्या संदर्भात आपण गप्पा मारणार आहे. थेट आपण गप्पांना सुरुवात करूया इथून. ते म्हणजे थोडी शैक्षणिक पार्श्वभूमी कशी होती तुमची, शाळा कुठली होती, कॉलेज कुठलं होतं, आणि हा KG टू PG प्रवास कसा होता, काय सांगाल? आमच्या काळात तर KG सिनियर वगैरे नव्हतं. हो. आम्ही डायरेक्ट पहिलीला गेलो, बालवाडी पहिली. चाळीसगावातच शिक्षण झालंय. त्याच्यानंतर 11वी-12वी कॉलेज धुळे रोडला मोठं कॉलेज म्हणून प्रसिद्ध आहे, तिथे झालं. त्यानंतर कॉलेजला इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेतलं, जवाहरलाल नेहरू इंजिनिअरिंग कॉलेज, संभाजीनगर. BE कम्प्लीट झाल्यानंतर थोडंसं वर्किंग केलंय साईटवर. त्याच्यानंतर एखाद वर्ष साईटवर वर्किंग केल्यानंतर ऑफिशियल काम केलं. डिझायनर आहेत नाशिकला, त्यांच्याकडे RCC कन्सल्टंट डिझायनर. त्याच्यानंतर ते सुटल्यानंतर आपल्याला असं वाटलं की आपण ME स्ट्रक्चर केलं पाहिजे. मग त्या हिशोबाने पुढे नंतर कंटिन्यू ME ला ॲडमिशन घेण्यासाठी प्रयत्न सुरू केले. एक्झाम दिली. त्याच्यानंतर ME ला SND येवला ॲडमिशन घेतलं. तिथे 2-3 वर्ष डिग्री कंप्लीट झाली. तिथला स्टाफने खूप सपोर्ट केला. त्याच्यानंतर डिग्री कंप्लीट झाल्यानंतर मग प्रॅक्टिस सुरू केली आणि मग नंतर आता चाळीसगावातच प्रॉपर स्थित राहून वडिलांचा, आमचा वडिलोपार्जित व्यवसाय कन्स्ट्रक्शन, तो सांभाळतो आणि त्याच्या व्यतिरिक्त प्लॅनिंगचे कन्सल्टिंग करत असतो आम्ही. क्या बात आहे. आता हा जसा एक प्रवास आहे शैक्षणिक, तसं त्याच्या पुढचा प्रवास एक सिव्हिल इंजिनियरच्या अशा स्ट्रगलचा असतो. ते म्हणजे पहिली साईट मिळण्याचा, आणि स्वतःची वैयक्तिक पहिली केलेली साईट कशी होती, त्याची आठवण काय आहे, कुणाच्या रेफरन्स मध्ये मिळाली, कशी पूर्ण झाली, ते काम करताना काही दडपण आलं का, त्याबद्दल काय सांगाल? आमची पहिली साईट म्हणजे मी प्लॅनिंगचे कामं करत असल्यामुळे मालक लोकांचे डायरेक्ट कॉन्टॅक्ट असायचे. आणि प्लस वडिलांचं आमचं बॅकग्राऊंड कन्स्ट्रक्शनशी रिलेटेड असल्यामुळं प्रत्येक मंडळींना माहीत असायचं की हे स्वतः कन्स्ट्रक्शन करतात. मग त्या कारण अनुभवाने बरेच लोक येतात, प्लॅन काढतात, नंतर ते कन्स्ट्रक्शन बद्दल विचारतात. मग आपण आमच्या पद्धतीने त्यांना गाईडलाईन करतो की आम्ही असं असं काम करून देऊ शकतो, की ह्या रेटने करून देऊ शकतो. तर गावाकडे घेतलं तर आम्ही एक काम ग्रामीण भागात लेबर रेटने घेतलं, ते सर्वात पहिलं काम. आणि मालक जे होते, ते मालकाचे जे पुतणे आहे, म्हणजे तो माझा मित्र होता, तर त्या मित्रामुळे ते प्लॅनिंगला कामाला आले आणि त्याच्यापुढेच मग ते कन्स्ट्रक्शनच्या कामासाठी आलेत. आम्ही ते काम ग्राउंड फ्लोअरचं होतं, फक्त 4 रूम, 2 रूम, संडास बाथरूम आणि 2 बेडरूम, हॉल किचन आणि 2 बेडरूम, 2 BHK. ते काम कम्प्लीट करून दिलंय. त्याच्यानंतर हळूहळू काम आम्ही कंटिन्यू करतो. सुरू केलं घ्या. आता या क्षेत्रातल्या काही प्रश्नांकडे. त्यातला पहिला प्रश्न आहे, या क्षेत्रामध्ये अप्रशिक्षित किंवा अकुशल कामगारांचं प्रमाण फार मोठं आहे, आणि अशा लोकांबरोबर काम करताना काही धोके सुद्धा संभवू शकतात. तर तुम्ही कशी ती परिस्थिती साईटवर हाताळता? आम्ही शक्यतोवर धोका मोस्टली ना, की इलेक्ट्रिकल जे असतो पार्ट, म्हणजे जिथं वायरिंगचा पार्ट येतो त्या ठिकाणी, आणि उंच जर बिल्डिंग असली ना तर प्लास्टर करताना आउटर साईडचा. यावेळेस जेवढं आम्हाला त्यांना उभं राहून सांभाळता येईल तेवढं ठीक, नाही तर आम्ही एखादा माणूस ठेवतो जो कंटिन्यू त्यांच्यावर लक्ष ठेवतो की इलेक्ट्रिकल जर काम असेल तर त्यांनी वायरिंग व्यवस्थित केली का नाही केली, कनेक्ट केली आहे का, वरच्यावर जॉईंट केलंय, हे सर्व बघून तो माणूस तिथली तेवढी प्रॉपर काळजी घेऊन ते काम करून घेत असतो त्यांच्याकडून. बरोबर आहे. दुसरं, आता तुम्ही रेसिडेन्शियल मध्ये काम करता, बऱ्याचदा तुम्हाला लोकांकडनं एक ऐकायला वाक्य मिळालं असेल की आमचं बजेट थोडं कमी आहे आणि थोडी आज बजेटमध्ये आता ऍडजस्ट करून द्या. तर अशा वेळेला बजेट आणि क्वालिटी या दोन्हीचा समतोल मग तुम्ही कसा राखता त्यावेळी? जिथे लोकांचा विषय असतो की बजेटचा, आता लोकांचं म्हणणं आहे की आम्हाला कमी रेटमध्ये काम करून द्या. मग अशा वेळेस रेट वाढतो कसा, ऍक्च्युली आम्ही नाही वाढवत रेट, लोकांच्या रिक्वायरमेंटमुळेच लोकांचा रेट वाढतो घराचा. तर लोकांची रिक्वायरमेंट असेल की आम्हाला फ्लोरिंग लावायची, आणि फ्लोरिंग लावताना ते म्हणे आम्ही 6,000 रुपये ब्रासप्रमाणे फ्लोरिंग लावू. आता जर तुम्ही फ्लोरिंगचा रेट वाढवताय तर कन्स्ट्रक्शन कॉस्ट वाढणार आहे. त्याचप्रमाणे जर तुम्ही तुमचेच जे तुम्हाला लावायच्या वस्तू आहे घराच्या कामामध्ये, जसे की फ्लोरिंग आहे, ग्रेनाइट आहे, स्टील, खिडकी लावायची आहे, त्याचं स्टील लावायचं आहे, वायरिंग करायची, प्लंबिंग करायची, ह्याच पार्टकडे जर त्यांनी एकदम ब्रँडेड वस्तू घेण्याच्या ऐवजी जर समजा लोकली अवेलेबल असलेल्या वस्तू वापरल्या तर त्यांचा कन्स्ट्रक्शनचा रेट ऑटोमॅटिक कमी होईल. फक्त हे त्यांना समजून सांगावं लागतं आम्हाला की तुम्ही आता 6,000 ब्रास प्रमाणे फरची घेताय, तर त्याऐवजी तुम्ही 4,000ची घ्या, 3,500ची घ्या. कारण आपल्याला एकदा फ्लोरिंग लागली की ती पॅक झाल्यानंतर तिची काहीच अडचण येत नाही. तर सेम तुम्ही खिडकी पण साधी लावा, जर तुमचं बजेट कमी तर काम तर वर्किंग एकच होणार आहे ना, दोघंही वर्किंग एकच होणार आहे की तुम्ही हवाच येणार आहे, उजेडच येणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही जेवढं त्याच्यावर कॉन्सन्ट्रेशन कराल की साधी जरी असली तरी तेच काम, आणि कॉस्टली जरी असली तरी तेच काम होणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही तुमचा स्वतःचा रेट कमी करा, तुमचा कन्स्ट्रक्शन कॉस्टचा रेट ऑटोमॅटिक कमी होईल. क्या बात. आता एक दोन वेगळे प्रश्न आहेत, ते म्हणजे तुम्ही इथले मूळचे आहात, स्वतः इंजिनियर आहात, ग्रामीण म्हणजे चाळीसगाव मध्ये काम करताय,
तर जळगाव जिल्ह्याच्या विकासाचं व्हिजन एक इंजिनियर म्हणून जर तुम्हाला विचारलं तर तुमच्या डोळ्यासमोर कुठले मुद्दे येतात, ज्या मुद्द्यांवर किंवा ज्या क्षेत्रांवर आता काम करण्याची गरज आहे? जर जळगावला आपल्याला पुढच्या 15-20 वर्षाचा एक सर्वांगीण विकास बघायचा असेल तर तुम्हाला काय वाटतं, कुठल्या एरियावर आता काम करण्याची जास्त गरज आहे, कुठल्या क्षेत्रांवर काम करण्याची गरज आहे? सगळ्यात पहिले तर आपण दळणवळणाकडे गेलं पाहिजे. सर्वात पहिले गरजेचं आहे ते म्हणजे रस्ते. त्याच्यानंतर तुमचं इकॉनॉमी म्हणजे आपलं नैसर्गिक ऍग्रिकल्चरकडे विचार केला तर झाडे लावा, झाडे जगवा. बरोबर. काही पर्टिक्युलर पार्ट हा तुमचा असला पाहिजे की तुम्ही त्या पर्टिक्युलर पार्ट मध्ये झोन जसा तो ग्रीन झोन आहे तिथे झाडे लावा, झाडे जगवा. किंवा आता लेआउट जो अप्रुव्हल करतात तर त्या लेआउट अप्रुव्हल करताना त्यांना कंपल्सरी असते की एवढे झाडे लावले पाहिजे तुम्ही ओपन बरोबर. स्पेस जेव्हा डेव्हलप करतात तेव्हा. तर ह्या गोष्टींकडे अप्रुव्हल देताना त्यांनी लावले की नावले हे चेक करायचं काम झालंच पाहिजे. आणि लावले असेल तरच त्यांना अप्रुव्हल द्या. कारण त्यांनी नाही लावले अप्रुव्हलसाठी ते लावत नाही, काहीतरी पर्यायी मार्ग शोधतात आणि त्याच्याने ते अप्रुव्हल करून घेतात. पण जेवढं शासनाला स्ट्रिक्ट करता येईल तेवढं शासनाने करावं की झाडे लावा, झाडे जगवा, रस्त्याचे कामं कम्प्लीट करा, त्यांना त्यांची इंडिव्हिज्युअल डीपी द्या आणि त्यांची अंडरग्राऊंड पाईपलाईन करा. बिल्डिंग बरोबर. क्षेत्राकडे बी लक्ष दिलं पाहिजे. अशा गोष्टींकडे लक्ष दिलं अगदीच. पाहिजे. जसं तुम्ही म्हणाले तसं रस्ते, इन्फ्रास्ट्रक्चर आहे किंवा हे जर महत्वाचे काही मुद्दे, तर मग शासनानं काय पावलं उचलली पाहिजेत असं तुम्हाला वाटतं? अजून थोडी गती देण्यासाठी या प्रकल्पांना? ते शासनाने निधी अवेलेबल जर करून दिला तर हम्म. या गोष्टींकडे 100% होणारच आहे की तुमचे जर तुम्ही त्यांनी निधी अवेलेबल करून दिला तर ते संस्थाही ओपन होतील. त्याच्यानंतर हायराईज बिल्डिंगही होतील. असे बिल्डर लोक ते करतातच. पण अजून जर त्यांना सपोर्ट मिळाला तर ते त्या पद्धतीने हळूहळू डेव्हलपमेंट करतील. करू शकतो. रस्त्यांसाठी तर तुम्हाला शासनाकडूनच विषय येणार आहे, बरोबर. पैसा येणार. त्यामुळे ते शासनाकडून मिळालं तर भरपूर योग्य. जमू शकेल. दुसरं, कन्स्ट्रक्शन मध्ये जेव्हा स्टील निवडायची वेळ येते तेव्हा तुम्ही काय पॅरामीटर्स त्याचे बघता आणि मग ठरवता की हे स्टील चांगलं आहे? आपण त्याची जी स्ट्रेंथ चेक केली जाते युटीएम मशीन मध्ये ती बघितली पाहिजे. त्याची प्रत्येक वेळेस स्टीलवाले एक्झाम्पल देतातच की आमचं स्टीलची क्वालिटी 550 ग्रेडची आहे किंवा 500ची किंवा 600 ग्रेडची आहे. स्टील मध्ये फक्त चेकिंग त्याचं ते युटीएम मशीन म्हटलेली घेतलेली स्ट्रेंथ महत्वाची असते. त्याचं रॉ मटेरियल तर आता विचार केला तर ते मग खूप डीप मध्ये जाईल की रॉ मटेरियल कुठलं मालकाने रॉ मटेरियल कडे विचार करणं म्हणजे अवघड होईल. अवघड आहे. बरं. आणि तुम्ही आयकॉन स्टील यापूर्वी कधी वापरले का? वापरत असतो सर, आमच्या साईटवर आम्ही वापरतो, बरं. बऱ्याच वेळा वापरतो. कसा आहे मग तुमचा अनुभव, त्यांची कॉस्ट, सर्व्हिस? नाही, सर्व्हिस तर आता जे चाळीसगावातले लोकल जे आहेत सर्व्हिस हो. देणारी मंडळी तर त्यांची सर्व्हिस चांगली आहे. चांगली आहे. आयका स्टील आम्ही वापरतो. मालकांचंही काही हे त्रास नाही की हे स्टील वापरा ते वापरा. बरोबर. वापरतो. आम्हाला ते बेंडिंग करताना नाही अडचण येत नाही. कारण बऱ्याच वेळा असं असतं ना, रिंग मारताना तुटून जातं स्टील, जे हार्ड स्टील असतं. हम्म. तसं यांचं आम्हाला अजून काही आढळून आलं नाही. अरे, आणि आता अगदी शेवटचा प्रश्न, ते म्हणजे या फील्डमध्ये तुमच्यासारखे जे तुमचे तरुण इंजिनियर्स येतात, मित्र येतात, त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल या क्षेत्रात येण्यापूर्वी एक सिनियर म्हणून? जे आमच्या नंतर जे ज्युनियर म्हणू शकतो हो आपण, हो. आम्ही आनंदाने त्यांचं वेलकम करू की ह्या क्षेत्रात या, हो. अनुभव घ्या. कुठलीही गोष्ट न करून पस्तावा करण्यापेक्षा हम्म. ती गोष्ट करून पस्तावलेली अतिउत्तम. एक तर बरोबर. तुम्हाला पस्तावा होईल किंवा काहीतरी 100% शिक्षण शिकायलाच मिळणार आहे. हो. आणि ह्या क्षेत्रात पस्तावा होणं हे खूप कमी प्रमाणे. जर तुम्ही स्वतः मेहनतीने चिकाटीने जर केलं काम तर तुम्हाला पस्तावा होणार नाही. फक्त प्रामाणिकपणे काम केलं पाहिजे. त्यामध्ये सो हे होते इंजिनियर नामदेव कुमावतजी, आणि ते म्हणाले जसं तुम्ही या क्षेत्रात आला तर तुम्हाला पस्तावा नाही, मात्र जर तुम्ही कष्ट केला तर तुम्हाला चांगल्या आर्थिक याचा मोबदल्याचा परतावा नक्की मिळेल असं आपण म्हणायला हरकत नाही. तर या क्षेत्रामध्ये या असे सिनियर तुमची वाट बघतायत आणि या क्षेत्रामध्ये खूप मोठा स्कोप आहे. पुन्हा एकदा आपले मनापासून आभार. आणि भविष्यात सुद्धा अशा उत्तमोत्तम आयकॉनिक प्रोजेक्टची निर्मिती आपल्या हातून घडावी याच आयकॉन स्टील तर्फे मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद.